राज्यसभा निवडणुकीसाठी प्रदेश भाजपच्या कोर कमिटीने संभाव्य 25 नावांची एक यादीच तयार केली आहे आणि केंद्रीय भाजपकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय। मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉक्टर भागवत कराड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, तसंच माजी आमदार कुणाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे नेते माधव भंडारी, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर, माजी खासदार प्रीतम मुंडे, पुसदच्या डॉक्टर संगीता फुसाटे इतक्या सगळ्यांचा समावेश आहे। त्यामुळे जागा 4 आहेत आणि इच्छुकांची संख्या ही तब्बल 25 आहे। दरम्यान राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। मला वाटतं की या निवडणुकीमध्ये फार निवडणुका न होता अनौपचारिक झाल्या पाहिजे हीच काळजी आपण घेत असतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हाच विचार केला आहे, आम्ही सर्वांनीच हा विचार केला आहे की राज्यामध्ये अनौपचारिक निवडणुका व्हाव्यात, पण तशी अटीतटीची परिस्थिती आली किंवा त्यांच्यामध्ये काही एकमत झालं नाही तर मात्र मग निवडणूक होऊ शकेल। आणि आता बातमी आहे काँग्रेसच्या गोटातनं, कारण पुढील महिन्यामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होत आहेत। त्यामुळे सगळ्याच पक्षांकडनं खलबतं सुरू आहेत। संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नक्की कुणाचं नाव अंतिम होईल हे मात्र पाहावं लागणार आहे। दरम्यान यावरती अंतिम चर्चेसाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधान भवन परिसरात 10 वाजता काँग्रेस आमदारांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे।